नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा आढळून आली। पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। नाशिकच्या उत्तम नगर भागामध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। हातात कोयते घेऊन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी ही तोडफोड केली आहे। मी सोफ्यावर बसलेली होती, माझी सूनबाई स्वयंपाक करत होती आणि आम्हाला जोरजोरात आवाज यायला लागला, म्हणून मी खिडकीतून डोकून पाहिलं तर काचा फोडत होते। मुलगा फोडत होता। कशाने फोडत होते काचा? कोयत्याने फोडत होते। मग पुढे काय केलं? मग पुढे काय नाही, मी त्याला बोलली हे असं काय करतोय म्हणून, असं तर तो पुढे गेला। मग त्याने हे केलं। आता मला 24-25 वर्ष झाले, मला इथं राहते मी। माझं कोणाशी वाद नाही, काही नाही, कुठंच आमचं काही हे नाही, संबंध नाही, पण तरी विनाकारण काचा फोडल्या। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडलेलेच आहेत। किरण, वाहन तोडफोडीची घटना ही काही पहिली नाहीये नाशिकमध्ये, याआधी सुद्धा घटना घडल्या होत्या। कशा पद्धतीने या संदर्भात कारवाई केली जाते? किरण, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। वाहन तोडफोडीच्या घटनेमध्ये या 2 ते 3 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। शुभम पार्क हा नाशिकमधला मध्यवर्ती भाग आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं।